हॅलो फ्रेंड, चला तर आज आपल्याला तिळगुळाचे मकर संक्रांतीसाठी स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवायचे. तिथं मी तीळ, शेंगदाणे आणि गूळ घेतलेला आहे. तर चला आपण हे छानसर भाजून घ्यायचं आहे. आपल्याला शेंगदाण्याला भाजून घेणार आहोत आपण थोडेसे की मग तीळ पण भाजून घ्यायचेत आपल्याला थोडेसे. खूप वेळ नाही पण जास्त. आपल्याला शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची आहे. तिळाचे तर खूप फायदे आहेत. तिळामध्ये तेलाचं अंश जास्त प्रमाणात असते परत शेंगदाण्यामध्ये पण, त्यामुळे आपल्याला हिवाळ्यामध्ये याचा खूप चांगला उपयोग येतो. हे आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असतात. तुम्हाला पण आवडतात का तिळाचे लाडू? सांगा. तर इथं माझे तीळ छान भाजून झालेले आहेत. इथं याला छानसा ब्राऊनशी कलर आणि कम आचेवर चालेल, कारण हे खूप लवकर करपतात ते. इथं बघा मी गुळाचा पाक बनवून घेणार आहे. थोडंसं 2 चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हे खडे जोपर्यंत वितळत नाहीत गुळाचे खडे तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आणि लगेच गरमीने वितळून जातात. छान बघा याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे, कारण त्याच्यामुळे काय खुसखुशीतपणा येतो. बघा आपण पाक तयार झाला का बघू. हे छानसा असा गोळा तयार झाला का याच्यामध्ये मी तूप पण ॲड केले आणि आपण हे तीळ भाजलेले आणि शेंगदाणे एकत्र करून घेतले. त्याचा छान असा गोळा करून घेतलेला आहे. तर चला आपल्याला याचे आता छोटे छोटे लाडू बनवायचे. तुम्हाला आवडतात का सांगा याचे लाडू? मला तर खूप आवडतात आणि हे संक्रांतीसाठी हे स्पेशल आहेत. बघा असे छान चटके बसतात, पण याचे छानसे असे माझे लाडू करून तयार झाले आहेत. छोट्या मुलांना तर खूप आवडतात. तर हे करून नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडतात का सांगा. आणि बघा तिळाचे लाडू तिळगुळ एकत्र करून हे छान बनवलेले आहेत. आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कसे झालेत ते. थँक्यू.